निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं खेडेगाव होतं राहुलचं. खूप दिवसांनी तो आज गावी आला होता. लग्न झालं की लगेच 2-3 दिवसांनीच तो शहरात गेला होता. त्यानंतर 6 महिन्यांनी तो आता गावी आला होता. शहरात तो एका चांगल्या कंपनीत जॉब करत होता. राहुलने गाडी मेन रोडवरून गावातल्या बाजूने वळवली. गावात जाणारा रस्ता नदीजवळून जात होता. नदीपासून जाताना राहुलने अचानक गाडी थांबवली आणि नदीकडे शांतपणे बघत राहिला. कदाचित त्याला काहीतरी भास झाला होता. गाडी का थांबवली? पल्लवीने विचारलं. काही नाही, सहजच, असं म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली. पल्लवी म्हणजे त्याची बायको. दिसायला गोरीपान होती. नाकी डोळे छान सळसळीत बांधा. अगदी चवळीच्या शेंगेसारखाच, पण स्वभावाने खूप लाजाळू. राहुलला तिच्या सोबत लग्न नव्हतं करायचं. त्याला दुसरीच मुलगी आवडत होती. इथे गावातच राहत होती ती. वसुंधरा नाव होतं तिचं. राहुलचे वडील गावचे पाटील होते. पूर्वजांपासूनच श्रीमंत. त्यांना त्याच्या तोलामोलाचं खानदान पाहिजे होतं. म्हणून त्यांनी बळजबरीने वेळप्रसंगी इमोशनल ब्लॅकमेल करून राहुलचं लग्न त्यांनी त्याच्या मित्रांच्या मुलीसोबत पल्लवीसोबत लावून दिलं होतं. पल्लवीने राहुलची बायको आणि पाटलांच्या घरची सून म्हणून वाड्यात प्रवेश केला. वाड्याच्या बाहेर मोठी कार येऊन उभी राहिली. गाडीतून पल्लवी आणि राहुल उतरले. घाईघाईतच राहुलच्या आईने दोघांवरून भाकरीचा तुकडा वळून टाकून त्याची दृष्ट काढली. मग सगळेजण वाड्याच्या आतमध्ये गेले. पाटलांनी रामूला आवाज देऊन गाडीतील सामान काढून घरात न्यायला सांगितलं. रामू म्हणजे त्यांचा नोकर होता. रामूने सगळं सामान राहुलच्या बेडरूममध्ये नेऊन ठेवलं. आज सगळेजणच खूपच खुश होते, कारण इतक्या दिवसांनी राहुल आणि सुनबाई वाड्यात आले होते म्हणून. दुपारची जेवणे वगैरे झाली. पल्लवी आणि राहुल आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेले. शहरातून पोरं येणार आहेत म्हणून पाटलीनबाईंनी राहुलची बेडरूम स्वच्छ करून घेतली होती. राहुल आणि पल्लवी दोघेही बेडवर झोपले. प्रवास करून थकल्यामुळे पल्लवी लगेच झोपली. पण राहुल वसूबद्दल विचार करत बसला होता. कशी असेल माझी वसू? तिचं लग्न झालं असेल का? जर मी तिला भेटायला गेलो तर ती माझ्याशी बोलेल का? तिचं कुटुंब इथेच राहत असेल की गाव सोडून दुसरीकडे राहायला गेलं असतील? असे खूप प्रश्न पडले होते राहुलला. नियतीने त्याच्या नशिबात काय वेगळंच वाढवून ठेवले ह्याची मुळीच कल्पना नव्हती राहुलला. विचार करता करता त्याचाही डोळा लागला आणि तोही झोपला. राहुल, नको ना पाणी उडूस अंगावर. बघ, सगळी साडी भिजली माझी. वसू अवखळ मुलीसारखी लाडीक तक्रार करत होती. अगं, तुला माहिती नाही, तू भिजल्यावर ना खूप मादक दिसतेस. अगदी कामदेवीसारखीच. राहुल तिच्याकडे बघत तिला चावटपणे म्हणाला. आम्ही नाही जा, असं म्हणत तिने लाजून हाताच्या उंजळीत स्वतःचा चेहरा झाकून घेतला. राहुलने जवळ येऊन तिच्या चेहऱ्यावरचे दोन्ही हात बाजूला काढले आणि तिच्या सुंदर घाऱ्या डोळ्यात प्रेमाने बघत म्हणाला. वसू, तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. आणि तिला प्रेमाने घट्ट मिठी मारली. पण हे काय? वसू तर मिठीत नव्हतीच. वसू कुठे माझी? वसू, तो वेड्यासारखा ओरडला. तेवढ्यात राहुल अशी हाक त्याच्या कानी पडली. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. त्याला धक्काच बसला, कारण पाणी उडवू नकोस म्हणून तक्रार करणारी त्याची वसू नदीच्या पाण्यात बुडत होती. तो धावत जाऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण वसू त्याच्यापासून खूप दूर गेली होती. वसू म्हणून त्याने मोठ्याने हंबरडा फोडला आणि तिथेच पाण्यात पडला. थंड पाण्याच्या स्पर्शाने त्याला जाग आली तर पल्लवी त्याच्या अंगावर थंड पाणी टाकत होती आणि चावटपणे त्याला बघून हसत होती. तू पण ना, असं म्हणत त्याने तिला जोरात जवळ ओढून घेतलं आणि बेडवर पाडून तिच्या अंगावर आला. ती त्याच्या छातीवर दोन्ही हाताने जोर लावून त्याला बाजूला ढकलत होती, पण तो कणभरही जागचा हलत नव्हता आणि तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसत होता. सोडा ना आता, कोणीतरी येईल, ती विनवणी करत होती. मुळीच नाही. अगोदर एक किस हवाय मला, तो चावटपणे म्हणाला. जा बाई, तिने ओंजळीत तोंड झाकून घेतलं. त्याने तसंच तिच्या अंगावर पडून तिच्या तोंडावरचे हात काढले आणि तिच्या ओठावर ओठ टेकवून दीर्घ चुंबन घेतले. राहुल, अरे उठलात की नाही अजून? पाटीलबाईंचा आवाज आला. तसं पल्लवीने राहुलला जोरात बाजूला ढकललं आणि हसत दरवाजाकडे पळाली ती. राहुल पण मागून बाहेर आला. काय आई? अरे, हातपाय धुवून आवरून घ्या दोघे पण, आणि गावात जाऊन ग्रामदेवीचं दर्शन घेऊन या. दिवे लागणीची पण वेळ झाली आता. हो आई, असं म्हणून राहुल आणि पल्लवी आवरायला निघून गेली. राहुलच्या डोक्यात मगाशी पडलेल्या स्वप्नाचा विचार घोळत होता. कसलं भयंकर स्वप्न होतं ते. माझी वसू पाण्यात बुडाली. नाही, कधीच शक्य नाही हे. तिला पोहता येतं हे माहीत आहे मला, पण एवढं वाईट स्वप्न मला का पडलं असेल? आईला तर तिच्याबद्दल काहीच विचारू शकत नाही. देवीच्या दर्शनासाठी गेल्यावर बघू तिची काय चौकशी करता येते का ते, असा मनातल्या मनात विचार केला त्याने. ग्रामदेवीचं मंदिर खूप मोठं होतं आणि सुंदर पण. मंदिरात जास्त गर्दी नव्हती. दोघेही जोडीने ग्रामदेवीचे दर्शन घेऊन बाहेर आले आणि बाहेर येऊन तिथेच मंदिराच्या एका पायरीवर बसले.
राहुलला वाटलं होतं तिथे आल्यावर कोणीतरी त्याच्या आणि वसूच्या ओळखीचं भेटेल, पण दर्शनाला आलेले लोक सगळेच अनोळखी दिसत होते. मंदिराच्या गावाच्या बाहेर आणि उंचावर असल्यामुळे तिथून पूर्ण गावाचं दर्शन होत होतं. सगळीकडे चमकणारे दिवे, गावाच्या एका बाजूने नागमोडी वळणे घेत संतपणे वाहणारी नदी, खूपच मनमोहक दृश्य दिसत होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. सायंकाळचं शांत वातावरण होतं. मस्त थंडगार हवा सुटली होती. अचानक राहुलला असं वाटलं त्याला कोणीतरी आवाज दिलाय. त्याने इकडे तिकडे पाहिलं. तुरळक लोक होते फक्त, ओळखीचं तर कोणीच नव्हतं. मग मला आवाज कोणी दिला? काय झालं राहुल? पल्लवीने विचारलं. अगं मला असं वाटलं की मला कोणीतरी आवाज दिला. इथे तर कोणीच नाहीये. तुम्हाला भास झाला असेल. चला आपण जाऊया घरी, पल्लवी म्हणाली. खूप उशीर पण झालाय आता. हो, राहुलने मान डोलवली. रात्री सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. मस्त अंगणात जेवणात सगळेजण गप्पा मारत बसले. राहुलला एक बहीण होती. तिचं नाव मेघा. ती पण शहरात होती कॉलेजला. राहुल आल्यामुळे तीही आली होती गावी. रात्रीचे 11 वाजून गेले होते. आता सगळे उठून झोपायला गेले. राहुलने पल्लवीच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तसं ती म्हणाली, राहुल प्लीज आता नको, मी खूप दमली हो. असं म्हणून त्याच्याकडे पाठ करून लगेच झोपी गेली ती. राहुलला का कोणास ठाऊक पण आज सारखीच वसुंधराची आठवण येत होती. ती त्याला आवाज देते असा भास होत होता सारखा. मी इथे आल्यापासून सारखा तिचाच विचार करतोय असं म्हणून असं वाटत असेल मला. कदाचित असं मनाचं समाधान करून राहुल बेडवर झोपला. पण त्याला झोपच येत नव्हती. पल्लवी तर काही क्षणातच गाढ झोपली होती. पण एकदा वसू त्याला म्हणाली होती, राहुल आपण सेक्स करूया. तर त्याने स्वतःच माघार घेतली होती. कारण राहुलला माहीत होतं त्याचे बाबा वसुंधरासोबत त्याचं लग्न कधीच होऊ देणार नव्हते. पण लग्नाच्या अगोदर सेक्स करून तो वसूला धोका देऊ शकत नव्हता. वसूमध्ये आणि पल्लवीमध्ये किती फरक आहे, तो नकळतपणे दोघींची तुलना करत होता. वसूच्या डोळ्यात नेहमी आव्हान दिसायचं प्रणयासाठी केलेलं. आणि पल्लवी, तिने आत्तापर्यंत प्रणय करताना एकदासुद्धा पुढाकार घेतला नव्हता. प्रत्येक वेळी सेक्स करताना नुसती लाजायची. लाईट चालू राहू दे म्हटलं तर लाजून रजई ओढून घ्यायची अंगावर. राहुल मनातल्या मनात विचार करत होता, कशी असेल माझी वसू? लग्न झाल्यावर तिला आपलं तोंडही न दाखवता आपण शहर गाठलं. का तिला भेटलो नाही? कदाचित तिला फेस करू शकलो नसतो मी म्हणून. ती बिनधास्त म्हणत होती, राहुल आपण पळून जाऊ. तू जिथे पण नेशील तिथे मी येईन तुझ्यासोबत. पण तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. पण आपणच भित्र्यासारखं बाबा नको म्हणाले म्हणून माघार घेतली. त्याला पश्चाताप होत होता. काही पण करून उद्या तिची माहिती काढतो. त्याला तो दिवस आठवला जेव्हा राहुलची आणि तिची पहिल्यांदा भेट झाली होती. राहुल नुकतंच त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून गावी आला होता. एक दिवशी तो शेतात फिरायला गेला होता. तेव्हा तिथे वसुंधरा आणि काही छोटी मुले त्यांच्या शेतातील आमराईत कैऱ्या पाडत होते. राहुलला अचानक शेतात आलेलं पाहून मुलं घाबरून तिथेच कैऱ्या टाकून पळून गेली. पण पळताना वसू पाय घसरून पडली. पाय मुरगळल्यामुळे तिला पळताच येईना. तेवढ्यात राहुल तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, मला शिंगे आहेत का? नाही, ती भीतच म्हणाली. मग मला बघून पळत का होता तुम्ही सगळेजण? आणि तो मोठ्याने हसायला लागला. त्याचं मनमोकळं हसणं बघून वसू पायाचं दुखणं विसरली आणि म्हणाली, आम्ही तुमच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडत होतो. पण तुम्ही आलेले दिसल्यावर खूप भीती वाटली तुमची. तुम्ही रागवाल म्हणून सगळी मुलं पळून गेली आणि मी पण चालले होते असं म्हणून तिने जीभ चावली. मुळीच नाही रागवणार मी. कैऱ्या हव्यात ना? घ्या, मी अजून पाडून देतो हव्या तर. राहुल म्हणाला, नको नको, पुरुष आहेत ह्या, वसू म्हणाली. तिचं सगळं लक्ष फक्त राहुलकडेच होतं. कसला हँडसम दिसतो हा, कसली भारी बॉडी आहे. असं वाटतं ह्याला घट्ट आवळून धरून त्याच्या ओठावर जोरात किस करावा. त्याच्याकडे बघत बघत मनात असलेले विचार येत होते तिच्या. हॅलो, लक्ष कुठे आहे तुमचं? त्याने तिच्या डोळ्यासमोर हात हलवत तिला विचारलं. काही नाही. कुठे आहात? कुठे काय? असं म्हणत ती उठून पळायला लागली. पण आधीच पायाला लागला असल्यानं दुर्दैवाने ती खाली पडली. पण राहुलने तिला पडूच कुठे दिलं. ती खाली पडत असताना त्याने तिला घट्ट पकडलं. आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. तिचे घारे दिसणारे डोळे त्याला फार आवडले. तो एकदमच तिला जवळून बघत होता. किती सुंदर दिसते ही मुलगी, असा त्याच्या मनात विचार आला. गुलाबाच्या पाकळ्यांसारखे नाजूक गुलाबी होठ होते तिचे. गोरापान रंग, हवेत उडणारे तिचे भोरे भोरे केस. त्याने तिला घट्ट आवळून धरल्यामुळे तिच्या गुबगुबीत ओरोजाचा मऊ स्पर्श त्याच्या बलदंड छातीला होत होता. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. खूपच आवडली त्याला ती. त्याने अचानक असे पकडल्यामुळे वसू तर वेडीच झाली होती आनंदाने. त्याने हळूच तिच्या भोवतीची मिठी सैल केली आणि म्हणाला, सॉरी, मला वाटलं तुम्ही खाली पडाल म्हणून तुम्हाला असं अचानक पकडलं.
सॉरी नका म्हणू, उलट तुम्ही मला पडण्यापासून वाचवलं. चला मी सोडवते तुम्हाला तुमच्या घरी, राहुलने म्हटलं. नको, मी जाते चालत, असं म्हणून ती हळूहळू चालायला लागली. ती दूर जाईपर्यंत राहुल तिला बघत होता. अरे, आपण तर तिचं नाव पण विचारलं नाही तिला, असं म्हणून मनाशीच हसला तो. दुसऱ्या दिवशी तो लवकरच आंब्याच्या झाडाखाली बसला शेतात. त्याला वाटलं आज पण कदाचित ती येईल, पण आज ती आलीच नाही. दिवसभर तिची वाट बघून तो घरी निघून गेला. 2-3 दिवस सलग तिची वाट बघत तो शेतात थांबत होता, पण ती येतच नव्हती. तिला भेटण्याची रुखरुख लागून राहिली होती त्याला, पण काय माहिती कुठे गायब झाली होती ती. एके दिवशी तो काहीतरी टाइमपास करावा म्हणून नदीवर आला होता फिरायला. नदीवर खूप गोंधळ चालला होता बायकांचा, म्हणून त्याने जरा जवळ जाऊन तिथे उभ्या असलेल्या एका बाईला विचारलं, काय झालं हो काकू, कसला गोंधळ चालू आहे इथे? ती बाई म्हणाली, अहो आम्ही सर्व बायका इथे कपडे धुत होतो, तेवढ्यात एका बाईचा छोटा मुलगा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून जाऊ लागला. ते दृश्य बघून बायका नुसत्या ओरडायला लागल्या, पण वाहत्या पाण्यात उडी टाकण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती. मग त्या मुलाला कोणी बाहेर काढलं? राहुलने उत्सुकतेने विचारलं. अहो वसू, अगदी देवासारखी धावत आली बघा. तिनेच येऊन मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली आणि त्या छोट्या पोराला कपड्याला धरून पोहत काठावर घेऊन आली. लई हिमतीवान पोर आहे बघा ती, असं म्हणून ती बाई वसूचं तोंड भरून कौतुक करत होती. कोण असेल ही वसू, असा विचार करत राहुलने पुढे जाऊन पाहिलं. तिला बघून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि तिचं कौतुक पण वाटलं त्याला. खरंच हिंमतवानच आहे ही, असं तो मनातल्या मनात म्हणाला आणि तिथून निघून गेला. वसू सकाळी सकाळी चुलीला जाळ घालत बसली होती. तिच्या आईने चुलीवर भाजी शिजत ठेवली होती. वसूने अचानक वरती पाहिलं तर समोर राहुल उभा होता. त्याला असं अचानक समोर बघून अगोदर ती दचकलीच, मग स्वतःला सावरत म्हणाली, या ना, बसा इथे, असं म्हणत समोर ठेवलेल्या लाकडाच्या खुर्चीकडे बोट दाखवले आणि आईला आवाज देत ती घरात गेली. राहुल त्याच्या घराचं, आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत होता. वसूचं घर म्हणजे एकच खोली होती. भिंतीवरचा रंग उडालेला होता. समोर छोटंसं अंगण होतं, ते शेणाने सारवलेलं होतं आणि तिथे चूल मांडलेली होती. थोडक्यात हे सगळं बघून त्याला तिच्या गरीब परिस्थितीची कल्पना आली होती आणि वाईट पण वाटलं. राहुलला असं वाटलं, असल्या वाईट परिस्थितीत पण किती आनंदी राहते ही मुलगी. त्याच्या मनात तिच्याबद्दल जास्तच प्रेम निर्माण झालं. तेवढ्यात आई आणि वसू पाठोपाठ दोघीही बाहेर आल्या. अगं बाई, राहुल तुम्ही आहात व्हय? आणि ही वसू कुठं सांगते मला की तुम्ही आलात म्हणून. तुम्ही मला ओळखता? राहुलने आश्चर्याने विचारले. अहो, कधी कधी मी तुमच्या शेतात येते असते ना कामाला, तेव्हा बघितलं होतं तुम्हाला. राहुलशी बोलत बोलत वसूच्या आईने चुलीवर चहा ठेवला. वसूचे बाबा कुठे दिसत नाहीत, बाहेर गेलेत का? राहुलने विचारलं. होय, ते पण शेतात जातात कामाला. जिथं काम मिळेल तिथं जायचं बघा, असं हसून म्हणत आईने राहुलला चहा दिला. वसू दरवाजात उभी राहून राहुलचं अगदी बारकाईने निरीक्षण करत होती. तिलाही राहुल खूप आवडला होता. एवढ्या मोठ्या घराचा लेक, पण किती साधेपणाने बोलतोय, कसलीही घमंड दिसत नव्हती त्याच्या वागण्यात, असं तिच्या मनात आलं. राहुलने चहाचा कप ठेवला आणि वसूकडे बघत तिच्या आईला म्हणाला, चला काकू, येतो मी, आज शेतात जायचंय. 4-5 दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडावर एक माकडीण आली होती तिची पिल्लं घेऊन कैऱ्या तोडायला. मी ऐन मोक्याला तिथं आल्यामुळे कैऱ्या वाचल्या आमच्या. अगं बाई, होय का? वसूच्या आईने काळजीने विचारलं. हो ना, 2-3 दिवस वाट पाहिली मी तिची, पण परत आलीच नाही हो ती. काय माहिती आज तरी येईल की नाही. आणि तो वसूकडे बघून मिश्किलपणे हसला. राहुलला माहिती होतं आज 100% वसू शेतात आंब्याच्या झाडाखाली येणार म्हणून, आणि तसंच झालं. थोड्याच वेळात त्याला वसू आलेली दिसली. तिने आपल्याच विचारात, कुठे हो राहुल साहेब ती माकडीण आणि तिची पिल्लं, मला पण पाहायचे. अगं आज ना ती सुट्टीवर गेलीत, उद्या येतील नक्की, मग तुला दाखवतो हां. हो का? असं म्हणून ती खळखळून हसली. किती सुंदर दिसते ही हसताना, असा विचार राहुलच्या मनात आला. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, वसू म्हणाली. बोला ना मग, राहुलनेही हसून प्रतिसाद दिला. राहुल, मला तू खूप आवडला आहेस, माझ्याशी लग्न करशील? जमिनीकडे बघत लाजतच तिने राहुलला म्हटलं. राहुल जरा वेळ शांत बसला. तो काहीच बोलला नाही हे बघून वसू नाराज झाली आणि म्हणाली, सॉरी राहुल, मी तुझ्या मनात काय आहे हे जाणून न घेताच तुला बोलून बसले. अगं सॉरी काय म्हणतेस? तू पण मला खूप आवडली आहेस. पण काय, मी गरीब आहे म्हणून ना? आणि ती दुःखी झाली. अगं वेडी आहेस का तू? गरीब श्रीमंत असा भेदभाव मी करत नाही, असं म्हणत त्याने प्रेमाने घट्ट मिठी मारली तिला. तिला तर स्वर्ग 2 बोटेच उरला होता. आनंदाने वेडी झाली होती वसू. आता रोज दोघे आंब्याच्या झाडाखाली येऊन भेटत होते. एकमेकांशी किती बोलावं ह्याचं भानच राहिलं नव्हतं त्यांना. वसूला रोमॅन्टिक गाणी फार आवडत होती. त्याच्या मिठीत विसावल्यावर
ती तिचं आवडतं गाणं म्हणायची नेहमी. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला, थंड ह्या हवेत घेऊन कवेत, साजना झुलव मला. हे गाणं ऐकून राहुल तिला अजूनच घट्ट मिठीत घ्यायचा. असंच एके दिवशी राहुल वसूच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. ती त्याच्या मऊसूत केसातून आपली निमुळती बोटे फिरवत होती. अचानक तिने राहुलला आवाज दिला. राहुल, काय गं? त्यानेही प्रेमाने तिला प्रतिसाद दिला. मला ना तुझ्याशी प्रणय करावासा वाटतोय, तिने लाजून म्हटलं. तुला नुसतं बघितलं ना तरी माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. असं वाटतं तुला घट्ट छातीशी धरावं आणि लहान मुलांसारखं तुझे असंख्य पापे घ्यावेत. अमावस्येच्या रात्री कसं आभाळात चांदण्यांचा आपल्याला सामावून घेतं, तसं तुला माझ्यात सामावून घ्यावंसं वाटतंय. असं म्हणून तिने हाताच्या ओंजळीने लाजून आपला चेहरा झाकून घेतला. हो का? राहुलने चावटपणे विचारलं. तुला मस्करी वाटते ना? जा मग, माझ्याशी मुळीच बोलू नकोस. असं म्हणून ती गाल फुगवून बसली. काय यार तू पण लगेच चिडतेस? अगं मला सांग, प्रणयाचा विषय निघाल्यावर मुली शक्यतो लाजतात, हो की नाही? म्हणून मला वाटलं तू माझी मस्करी करत असशील. मस्करी नव्हते करत मी. मला खरंच तुझ्याशी प्रणय करावासा वाटतो, वसूने एकदम प्रेमाने म्हटलं.